त्यांनी किती जरी इस्टेट कमवली तर त्यांच्यावर जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. तुम्हाला ते छंद जास्त आहे तुम्हाला. बघा ना फ्रीज घेतलं, बघा ना सोनं केलं, बघा ना कानातलंही केलं, बघा ना फ्लॅटही घेतला, बघा ना धरूनही न्याला. तुम्ही लय चाळकाठी या बाबतीत. तुम्हाला ते नवऱ्याला पण दोषीत राहायचं. काय उपयोग आहे तुमचा, काय उपयोग आहे. बघा ना, बघा बघा 3च महिने झाले नोकरी लागला, घेतलं ना 2 BHK घेऊ दे. पापी माणसांचा पैसा घरात आला तर त्याच्यावर जळू नका. त्याचा शेवट कसा याचा अभ्यास करा. आपल्या प्रारब्धात मिळेल तेवढा येऊ द्या, तो आनंदाने भोगा. लागला पाहिजे. आता आवाज येत नाही रे वर काही ते पोरग लक्ष देत नाही इकडे काही. हे बॉक्स ते बंद आहे, ते बंद आहे. तुम्हाला 100 वेळा तुम्ही ऐक इकडे आमच्याकडे लक्ष देते ना काय. तुम्ही तिथूनच माना आहे विठाला विठाला. याला चालू तर कर ना ते. तुम्हाला सांगून काय उपयोग नाही त्याच्यात. तुम्ही ते वेगळी माणसं, तुम्ही ते आम्हाला एवढं समजले. विठाला विठाला बस. आता लिंक लागली अभंगात. जाऊ दे जाऊ त्याला सांगू ऐकला नको भाऊ, काहीच उठू नको, येऊ नको. तुम्ही ऐकणारी माणसं दिसत नाही. विठाला विठाला. किती वव्या झाल्या? 3. पण क्लिअर बरं का, ओवीचा परत घोटाळा नाही करायचा. आता पुढची ओवी झाली ना, ऐका नाही. आता महिला म्हणलं घुसायचं बरं का आपल्याला. बघा किती आत गेलं पाहिजे. शंभू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे, आणि तो आपला बाप आहे. झालं पाहिजे. पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली पटापटा बोला आई आहे, पुंडलिक आपला गेलं मामाला भाऊ आहे, आणि चंद्रभागा आपली बहीण आहे, आणि तिचं आपण लेकरू आहे. झालं पाहिजे. एकाच पण सोडून द्या. ही बायका पोरं ही सगळी बामट्याची टोळी. हे प्रेम जीवाला हे सगळं बोलायचंय. माईक हातात आला म्हणून बोलायचंय. नाही तर कोण कोणावर प्रेम करायला मोकळं नाही, कोणाला वेळही नाही. हे प्रेम बी बायका पोरं ही सगळी बामट्याची टोळी. याच्यात काही इंटरेस्ट घ्यायचं सारखं काही नाही. आता ते उगाच आपल्याला अक्कल नसल्यामुळे आपण त्यांना आपले म्हणतोय. नाही तर खरं ज्ञान आलं तर याच्यात काही नाहीच. काय कोण हा काही पोर म्हणतात ती पोरगी माझी प्रियशी आहे. तू पागल आहे. हे प्रियशी काय नाही. कोणतीच पोरगी पोरावर प्रेम करीत नाही. ती फक्त त्याचं ATM मोकळं करते. हे प्रेम बिम सगळं लबाड आहे. पण हे प्रेम बायका पोर ही सगळी भामट्याची टोळे. कोण कोणचा भाऊ नाही, कोण बहीण तर अजिबात नाही. बाप मेले बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमाने केले नसते. कायची बहीण काच का. आता याच्यातल्या 15 जणी भावाशी बोलत नाही अशा इथं बसेल आता. काय घेऊन मी नाव सगळं सांगत. हे फक्त चाललंय भामटेगिरी ओवळी ती भावरा आहे. काय डोंबलं ओवळी ती भावरा. हे चाललंय आंधळ दलित कुत्र पिठ्या. नाही तर ह्या जगामध्ये अज्ञानाची संख्या जास्त आहे, ज्ञानाची संख्या कमी आहे. घुसत चाललो बरं का आपण. शंभू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्म नावाचं नगर आहे, आणि तिथं विठू नावाचा जंबू या दिवामध्ये
पाटील आहे आणि तो आपला बाप आहे. झालं पाहिलं. त्या पाटलाचं नाव विठू पाटील आहे. मग हे गाव आहे, हे गाव आहे. या गावाचं नाव शरीर आहे आणि शरीर नावाच्या गावात मनाजी नावाचा पाटील आहे. खाजवा डोकं वर खाता. त्या पाटलाचं नाव विठू पाटील आहे, या पाटलाचं नाव मनाजी पाटील आहे. त्या पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आहे आणि ह्या पाटलाच्या ताब्यात अख्खं हे गाव आहे. कोणाच्या? मनाजी पाटील. आणि तो थोडा नादी आहे. मनाजी पाटील थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयसी आहे. डोकं कोणला? प्रेयसी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. आता याला प्रेयसी आहे. कोणला? गेलं बॉम्बाला घेतलं मनाजी पाटलाला. आता त्या मनाजी पाटलाच्या प्रेयसीचं नाव माहिती तुम्हाला काय? सांगूनच टाक. सांगून राहू दे, कोणीकडे जाऊ दे. मनाजी पाटलाच्या प्रेयसीचं नाव आहे इच्छा. आता ही इच्छा राहायला कुठे? शरीरात. आणि मन ते नाही ऐकत ते कोणाच. तुम्ही सोडून द्या तो विषय. गेलं बॉम्बात असेल इच्छा. आता या दोघांचं प्रेम आहे. कोणाकोणाचं? मनाचं आणि इच्छा. इच्छा म्हणती मन म्हणताय माळ घाल, इच्छा म्हणती जत्रा होऊ दे. मन म्हणतोय नीट वाचणार आणि या दोघांनी आपल्याला संपवलं. तुमचं काय मत? आता गंमत अशी झाली, ती लागली त्याच्या नादाला. कोण? इच्छा. पण तिला माहीतच नाही हा नपुसक आहे. डोकं खाजवा. डोकं खाजवलं तरच कीर्तन कळेल. कोण नपुसक आहे? मन. आता मन हे नपुसक आहे पण ही पडली त्याच्या प्रेमात. आता मालकरी बिलकरी भजने बिजने उतरते स्टेजवरचे. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? करेक्ट. मोबाईल बंद करे बऱ्या. तिला बाळ होणार नाही. आता का होणार नाही ऐका. तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. कोण? मन. तिला काम आहे, ती देखणी आहे, वयातही आली आहे, चांगली आहे, पण तिला बाळच होणार नाही. का? तिची काम तृप्ती करणारा नपुसक आहे. मग इच्छा ही आयुष्यभर कुमारी राहणार आहे. कुमारी. पुरावा 7वा अध्याय. वव्या माझ्याकडे सकाळपर्यंत घ्यायच्या. इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य आली. तिला तरुण पण आहे. आता ती प्रेमात यशस्वी झाली का फेल गेली? फेल गेली. आता पोरीनं उत्तर द्या. तिला धोका बसलाय का यश आलं? धोका बसला. मग आता पोरीनं उत्तर द्या. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाहीत, आणि दिला तर पटापट बोलायचं बरं का. आता तुम्ही ही गोष्ट सांगता मला. आईला कधी सांगू शकत नाही, बापाचं तर वारा लागून देत नाही आणि भावाची तर सावली पडू देत नाही. मग तुम्ही हे सांगता कोणला? करेक्ट. अशी फिट ऐकणारी पाहिजे मैत्रिणीला. आणि मग ती मैत्रिणीला मग ती मैत्रिणीला सांगते, त्याने मला पाहिलं, माने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, उसाच्या दुकानात मी 9 ग्लास रस पेले, कारण मी जर्सी होते, पेले. मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, मग त्याने घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाजला. मग मला अंदाज आला, जो माझ्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून आपटू शकतो. असा अंदाज मी केला आणि मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही दोघं पळून गेलो. डोंगराला 2 वर्ष काढले. मला पोरग झालं. त्यानं मला फटकायला सुरुवात केली आणि आता मी आत्महत्येच्या तयारीत. असं फिट बसलं पाहिजे. जेवढ्या मुली भंगार पोरांवर प्रेम करून गेल्या, सगळ्या जीवनात फेल गेल्या. दरिद्र्यांशी संसार होत असतो. भंगार कोणत्याही पोराच्या नादी लागून प्रेमात पडून कुठं संसार होत असतो.
त्याला काही क्वालिटी दर्जा काही आहे का नाही? आणि तुम्ही पोरीचा अभ्यास करा. या 4 वर्षात पोरी कधीच चांगल्या पोरांना प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पोरगी ब्रिलियंट पोराच्या कधीच नाही दिला. एमपीएससी दिलेल्या, युपीएससी दिलेल्या, नेट सेट टॉपच्या पोरांच्या नादी नाही लागला कधीच नाही. पोरी नेहमी भंगार पोरावरच प्रेम करतात. एकदम भंगरी इन मराठी छपरी छपरी. थोडा गालात हसला, विषय काढल्या, 2 जरी इंग्रजी वाक्य बोलला, बिलागली पोरता. आणि पोरग काम काय करतंय? इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय पाना पाहती का तुझ्या? हे फेल गेलेली माणसं. एक वाक्य तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढे उत्तर येईल आता भारी काय काम. एक सुरू झालंय, ती फेल गेली. कोण? इच्छा. आता तिची मैत्रीण सापडवली पाहिजे. कोण आहे वा? कारण ही सांगणार कोण नाही. मैत्रीण. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. पहा गोळ. आता माया राहायला कुठे? शरीरात. इच्छा राहिला कुठे? शरीरात. मन राहिला कुठे? शरीरात. ती गेली इच्छेला सांगायला, तिला मायेला, अगं बाई माझ्या प्रियकराने मला धोका दिला, आता मला बाळ कधी म्हणाल. ती म्हणली तुझा प्रियकर मरू दे, मला नवराच नाही. कारण मायाला नवरा लय वाट्यालाच कीर्तन बरं काय. बारीक ऐकलं तरच कळत नाही तर फेल. आता ती मायाची आहे, तिला नवरा नाही. पण मायेचं एक वैशिष्ट्य आहे. मला मायेला नवरा नाही आहे, पण 16 पोर आहेत. लय बारीक आहे का? आणि 16च्या 16 पोरं मायेची याच्यात राहतात. काय शरीरात. आणि मायेची 16च्या 16 पोरं आहेत. आता एक मी. आज जगातली सगळी माणसं जर कोणी संपवली असती, मी नसलो तर पखवात कोण वाजवी? मी नसलो तर चाल कोण म्हणाल? मी म्हणून तुमचा संसार झाला, नाही तर दुसरी राहिली नसती, त्याने तिसरी केली असती. आणि मी आहे म्हणून सगळं. आणि मी सोडून इथं कोणी दुसरी टिकली? मी यायच्या या घरात, मी यायच्या अगोदर या घरात काही नव्हतं. माझा पाय लागला. अगं बाई तुझा पाय तिकडं 1 एकर जमीन विकून आला, इकडं काय कल्याण करीन का? मी 16 ऐकायचे बरं का? 16 5 पोर आहेत. बस असं फिट कीर्तन बसलं पाहिजे मायेची. आता पहिला आहे मी, आणि आता माणसं संपवली कोणी? मी. 1 मी, 2 तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला सुखी होणार नाही. अरे तिचं ऑपरेशन झालंय, तिला 3 पोरं झाले, तू पागल मी झाले का? तू 2 झाले बरं का? 16 आहेत आता. तू तिसरं तुझं माझं. त्या बाबली पासून या बाबली पोत इकडली अख्खी इकीन, पण तू जिरवली नाही ना. मी म्हणा बापाचा नाही. आता लोकांना काय माहिती तू कोणचा? सासूचं सुनांचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक. तुला काय भुकायचं? भूक मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे, मग तू ये. मी तू तुझं किती झाले? आता किती राहिले? 12. नाही किचकट आहे बरं का कीर्तन. 12तला पहिला ऐकायचा. आता हे सोडून द्या. मी तू तुझं माझं. आता पुढचं ऐका. 1 काम. आणि जगातली सगळी माणसं जर कोणी संपवली असतील तर कामाने.
यादी आहे का? यादी आहे का? हे तुझं काय? कशाला लावलं ते? हा, तिकडे चालू आहे ना, रेकॉर्डिंग करू राहिला का? रेकॉर्डिंग करू राहिला, बंद कर दे, फक्त स्क्रीन चालू दे. मग रेकॉर्डिंग काय करतो? ती लाल लाईट बंद कर, समोरची ते चिकट टेप लावला ते, ही पांढरी पट्टी गेलं बॉम्बाला घातली आमच्या ते मध्ये लाल लाईट लागली बघ पुढची. हा, बंद कर ती लाल. हा बस, आणि आता चालू दे, बस खाली. विचार नाही, पूस नाही, काय नाही. तुला दिला चान्स, तू दुसरा आणला का बोखाटी? तुला पहिलंच उचकून द्यायला लागत होतं, तो हे चालू नसते की विठाला विठाला. कीर्तन आता ऐकणाऱ्यांच्या कीर्तन आत घुसलं, आता आत झालं कीर्तन. आता मध्ये विक्षेप नका, मोबाईल बंद कर दो. एक काम जरा किचकट आहे का? महाराज, इंद्र संपला काम, चंद्र संपला काम, रावण संपला काम, विश्वामित्र संपला काम. बरंच काम इतका वाईट आहे, पराशर ऋषी सूर्याला थांबू शकले होते, आणि पाण्यातली नाव सुद्धा त्यांनी मत्स्यगंधेसाठी वर अडकवली होती, पण कामाला आपण शकलो नाही. आणि आज जगातल्या सगळ्या माणसाचा शत्रू काम. हसण्यावारी गोष्टी देऊ नका, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. मी थोडा खरा बोलणारा माणूस आहे म्हणून सगळ्यांचा दुश्मन आहे. सगळे लोक मला शिवे देते का? माझा एकच गुण आहे, खरं म्हण. महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. या 4 वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता, तो बाप रडला. रडला तो बाप. पैसा कमी पडला ना, तो रडला नाही, रडला नाही. पण मुलगी पडून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसांना सांगता माझी मुलगी सापडून द्या, प्राण आहे माझा. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसाव, मी तुमची मुलगी सापडून देईल, फक्त रडू नका. बाप घरी जातो आणि उशीच मुंडका गुंतून बाप रडतो, आणि रडणार बाप रडतो, आणि पोलिसाचा फोन निरोप येतो, मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो तर बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात. बाप म्हणतो मी इस्टेट विकेल पण मुलगी दुःखी करणार नाही. मुलगी पोलिसाला सांगते माझा बापन, माझा भाऊ माझा दुश्मन आहे. दुश्मन झाला बाप. ज्याने बनियन माराला तर पलटी करून घातलाय, ज्याने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तो बाप आज कामाने दुश्मन केला. तुमच्या लग्नात तुमच्या भावाला नाचायचं होतं पोरीनं, तुमच्या लग्नासाठी त्याने चप्पल जोड घेऊन ठेवता, त्याने शर्ट घेतला ना, घातला नाही. माझ्या बहिणीच्या लग्नात मला घालायचं आहे. मित्रांना म्हणला माझ्या घरी लग्न आहे ना, 4 दिवस या. अरे तुमचा भाऊ तुमच्या लग्नात नाचणार होता, तुमचा भाऊ तुमच्या लग्नात काम करणार होता, आणि 2 रुपये गोळा करून तुम्हाला अशी वस्तू देणार होता की तुम्ही त्याची रोज आठवण काढली असती. तोच भाऊ तुम्हाला कामाने दुश्मन केला. हा किंवा नाही, हा किंवा नाही. भिकार पोरांच्या नादी लागून आई दुश्मन झाली, बाप दुश्मन झाला, सक्का भाऊ दुश्मन झाला. हे फक्त एकच पठ्ठ्या करू शकतो, काम. आणि तोच मायेचा पोरगा आहे. पहिला पोरगा झाला. दुसरा पोरगा आहे क्रोध. क्रोध पाया पडतो तुमच्या सगळ्या माणसांच्या. रागाला आकळा. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, पण रागाच्या भरात केलेलं कृत्य तुमचं जीवन संपू शकतं, एवढं ध्यानात ठेवा. आता एखाद्याला म्हणत तुला कीर्तन संपलं 5-6 लाख देतो, इंद्रिकर भोकस मुक्षित. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 6 लाख खर्चाचे कवा, हा प्रश्न. का मारामारी? नीट बसाय. का मारामारी? का खून? महिला मंडळ अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात, पण क्रोध इतका वाईट आहे, मारला जातो माणूस.
आणि मेलेला माणूस दगडाने ठेचला जातो आणि त्याच्या प्रेताचे तुकडे करून गोलीत घातले जातात आणि ते प्रेत वड्याला टाकलं जात. पातेल गरम असलं तर माणसं पक्कड वापरतात, पण बायको जाळून मारली जाते. मुलीचा गळा दाबून खून केला जातो. हे फक्त दोघच करू शकतात, काम आणि क्रोध. आणि हे जगातली सगळी भांडणं तिसराच भठ्ठ्या करतो, लोभ. आज बहीण भावाचं नातं संपलं, लोभ. आज आयुष्याचं वाटुळं झालंय सगळ्या लोकांच्या. तुटली माणसं, हे म्हातारी मायेचे पोर आहेत. पहिला काम आहे, दुसरा क्रोध आहे आणि तिसरा. आज तृतीय पुण्यस्मरणाला कार्यक्रमाच्या आयोजकांचं पहिलं कौतुक करा, तिसरं पुण्यस्मरण करा. कारण ही लोक कीर्तनाला आलीत, इतर कार्यक्रमाला लोक आणावी लागतात. ही आलीत, ही आणावी लागतात आणि त्यामध्ये हा काम आहे. कसा आहे तो? धडक मारिल शंकरा, धडक मारिल शंकरा, मारिल शंकरा, मारिल शंकरा. केला ब्रह्माचा मातेरा, केला ब्रह्माचा मातेरा, ब्रह्माचा मातेरा, केला ब्रह्माचा मातेरा. इंद्र चंद्राची गणना, इंद्र चंद्राची गणना, इंद्र चंद्राची गणना. जाऊ दे, कुणीकडे जाऊ दे, ते विषय. प्रकाश किरण, जनार्दन शिवाजी, संगीता मनोज, लक्ष्मी प्रकाश, सुरेश शिवाजी, नंदा संतोष. या कार्यक्रमाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना इथपर्यंत अर्पण आलोय. मायेची किती पोरं पाहिली आपण? 3. पुन्हा वाट राहू दे, राहू दे, आवाजाचं बोल नको. 4 झाले, पहिले सोडून द्या. पहिले 4 तर झालेत, मी, तू, तुझं, माझं. आता गुमाने परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजलीला 7 वाक्य सांगतो, सांगू? ध्यानात ठेवा. 1. अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे? एक दिवस ही ताकद कमी होणार आहे आणि शरीरातली ताकद कमी होणार आहे. ज्या दिवशी कमी होईल तर तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं तेच तुम्हाला धोका देणार आहे, हे ध्यानात ठेवा. हे शरीर लोकांना तुमचं काय घेणार? लोक सीझन पुरते तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. तुमचा विषय नाही, तुम्ही यूज अँड थ्रू आहात. आमचं मशीन चांगलं आहे म्हणून तुम्ही आमची तारीख घेता. उद्या 2-4 जात पडले, तुम्ही तारीख घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाला हवा जायला लागली, उरफाटे बोलायला लागलं, बंद करू. लोकांना तुमचं काही नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. काही उपाय नाही. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं त्याचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, काय करायचं? आपलं शरीर थकलं, जग संपलं. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो.
माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून झाला, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आलं तरी कोणीतरी मला. अंगातली ताकद काळ्या आईसाठी वापरा, अंगातली ताकद गोठ्यातल्या गाईसाठी वापरा, अंगातली ताकद धर्मासाठी आणि भारत मातेसाठी वापरा. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा, धर्मासाठी वापरा. अंगातली ताकद कुठेही वापरू नका. हे वाक्य तुम्हाला पटलं का बघा? झालं पाहिलं? अंगात अंगातली ताकद जपून वापरा. हे वाक्य भावपूर्ण श्रद्धांजलीचे 7 आहेत, त्यातलं पहिलं चाललंय. हे थकलं काम संपलं. लोकांना काय घेणं नाही. भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत्यात आहे, दाना निघून गेला त्याचा मुक्काम बंबात आहे. त्याला काही कोणी खात नाही, त्याला ठेवा. वाटाणा शेंगा फ्रीज मध्ये, दाणे काढून घेतले तर फळ कधी फ्रीज मध्ये नाही. त्या फळ तसं याच्यात खिस्सा गरम आहे तर तुम्हाला लोक मारणार. तुमचा खिस्सा रिकामा झाला, तुम्ही जगातून संपले. कोणत्याही नोकरीवाल्याला म्हणा रिटायर झाले 8 दिवसांना ऑफिसला जाऊन पाय, ती शिपाई सुद्धा तुला रामराम घालीत नाही. ती शिपाई सुद्धा म्हणते एवढंच होतं, बरं झालं गेलं. रात गई बात गई. किती झाले? 1. अंगातली ताकद जपून वापराय, हा किमान आहे. 2. खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे, पैशाला कोणी चिगट म्हणलं तरी चालेल, पण पैसा जपून वापरा. पैशाला माझाटेलपणा करू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? किती आहे तुझ्याकडे? 4 धाबे 6 पंप म्हणजे तू शेठ समजतो का? 100 रुपयाची ₹10 म्हणजे गावाचा बाप झाला. हे श्रीमंत लोक दिसतात ना तुम्हाला गावात, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. तर यांचे सगळे कर्ज पाहिले ना बँकेचे, ते बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेलं ते म्हणते पाहुण्याचं बँक राखत. आता पाहुण्या भाड्याच्या घरात राहतो, त्याचं का बाथरूम लागतो. पैशाला जपा. याच्यावर तुमचं काय मत आहे? कुणी चिगट म्हणू द्या, 105 TMC तर जायकवाडी एकटाळ गाठला. किती पैसे? तुम्ही पैशाला जपा. आणि पैसे नसल्यावर काय होतं हे मी सांगायची गरज नाही. 2 वर्षापूर्वी आपण अनुभव घेतला. आपल्या बापाला कोरोना झाला तर एक पाहुणा कामा नाही आला. मेला आपला बाप, मेला. औषधा पाण्या वाचून आपला बाप मेला, पण आपल्या नातेवाईकातला कोणी कामा नाही आला. दोघांना कोरोना झाला, नवरा बायको दोघंही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. एक खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही हो, एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला माहित नाही झालं. बायको गेली, नवऱ्याला माहित नाही झालं. आणि दोघंही गेलाय, पण त्यांना पेटवायला मुलगा आला नाही. आणि बापाच्या दाव्याला जन्मदाते, बापाच्या दाव्याला स्वतःची मुलगी आली नाही आली. शेतकऱ्याचा बैल मेला तर तो फोडला जातो. शेतकऱ्याची गाय गेली तर ती फोडली जाते. त्याच्यापेक्षा वाईट माणसं झाली. 13व्याला पदार्थ दिले, माणसं जेवली नाहीत, कुत्रे जेवले. गाय जेवली नाही व त्याला काय. पण घरातल्या माणसांनी 13व्याचं खाल्लं नाही. ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही. त्याला तळण दिलं नाही. तळण नवरा बायको दोघांनी पिठलं खाऊन भात खाऊन दिवस काढले. ज्याला कोरोना झाला त्याच्या घराभोवती काट्या टाकल्या, काट्या. त्या गल्लीत कुणी जायचं नाही. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा. शिगाट राहायला शिका.
कशात पैसे घालता तुम्ही? महिला मंडळ लग्न इतका खर्च हल्ली नाही सध्या. अरे तुमचे डोके बंद झाले का? तुम्ही उगाच भाग्यवान आहेत म्हणून तुम्हाला पाणी प्यायला मिळतंय. तुम्ही कधीतरी मागच्या जन्मीचे पुण्यवान आहात का तुम्ही खाऊन पिऊन सुखी आहे? नाही तर आज प्यायला पाणी नाहीये, जरा बाहेर हिंडा. तुमच्यावर छत्रपतीची कृपा आहे, शाहू महाराजांची कृपा आहे, छत्रपतीची कृपा आहे. तुम्ही मावळे आहात म्हणून उपाशी नाही. हे 96 कोणी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे. आणि छत्रपतीच्या रक्ताची माणसं कधी उपाशी झोपू शकत नाही. तुमचे काय पैसा चाललाय? हळदी इतका खर्च लागणार नाही सध्या. काय चाललंय तुमचं? 500 माणसाचं जेवण हळदीला. आता तर नवीनच आयटम आणला बावळटपणा महिलांनी, मेहंदी. अरे तुमचे डोके धरले का काय? मेहंदीला 50,000 रुपये खर्च आणि 10 रुपयाला कोण आहे? ते मेहंदीचं नळकांड 10 रुपयाला. ही अडपाट क्वालिटीचं. त्याच्यापेक्षा ते बादलीत खलवून नवरीच बादलीतून वर काढ ना. कशाला खर्च काय? खरंय का खोटंय बोला? मेहंदी काय येडेपण आहे. आणि नवरीचा मेकअप जरा कमी करा. काय नवरी सजवता लागणार तुम्ही? अहो नवरदेवाला ओळखू येईल नवरी दुसऱ्या दिवशी. मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरदेव नवरी समोरून गेला. तुम्हाला मला वाटलं कलवरी आहे का काय? आणि तुम्ही येडे झाले का? काय मेकअप, मेहंदी, इथवर मेहंदी. मेहंदी म्हणजे काय? चिमणीची घाण, कावळ्याची घाण. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं कलर, या काचात कलर, इथं खाली कलर, इथं मध्ये एक कलर, याला एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग सगळे केक सर मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय? आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या खुर्ची होती काय? व्याकरण शिकायला. एव्हा तेव्हा केव्हा शिवाय टिंबदी ती अडपटच ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जपून वापरा. या 2 वाक्यावर तुमचं काय मत आहे? झालं पाहिजे. किती झाले? 2. अंगातली ताकद, खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3रं वाक्य आहे, हे 2 फीट झाले. हे काळाची गरज. पैशाला जपा. बारी बारी वापरायची काही गरज नाही. साधं वापरा. आता हे आम्ही मोबाईल वापरीत नाही. मोबाईलच नाही. डोक्याला फरक नाही. ज्याला गरज येतो आपल्याकडे. मेंदू भरमिष्ट झाले. मला तर फेसबुक नाही, काय नाही, स्क्रीन टच मोबाईल नाही. उलटे माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले आणि माझा गेम केला. माझंच ऐकलं, माझ्याच नाव पैसे कमावले, मलाच हायकोर्टापर्यंत घातलं. संप्रदायात सगळ्यात जास्त फळं मी भोगली. माझ्या जागेवर दुसरा मिळाला असता. मी उगाच निर्लज्ज आहे म्हणून. किती बोलू देत. आणि ह्या जगाचा नियम आहे मला, जो खरं बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली मला. धर्मावर कोणी बोलायचं नाही. वाटोळं झालं तरी बोलायचं नाही कोणी. धर्मावर, भ्रष्टाचारावर बोलायचं नाही. दाबून मारला गेला समाज, दाबून. जो बोलल त्याची क्लिप, जो बोलल त्याची बातमी, जो बोलल त्याचा गेम, जो बोलल त्याचा गुन्हा मिळालाच तो. दाबून मारलं लोकांना, दाबून. नाही तर आज आपण बघतोय काय पाहतोय आपण? पहिला एक अंगातली ताकद जपून वापरा.
दोन, खिशातला पैसा जपून वापरा. आणि तिसरं वाक्य सांगतो तुम्हाला, आयुष्यातली वेळ जपून वापरा. वेळ जपून वापरा. आयुष्यातली वेळ बोगस घालू नका. महिला म्हणलं तुम्ही येते त्याच्या घरी सकाळी तोंड घालायचं नाही. तुम्हाला लय वाईट खोड आहे. सहज आलते, सहज नदीवर जायचं. इकडे तिकडे काय का पाया पडतो तुमच्या. काम नाही तर झोपून घ्या. झोप काढा, टीव्ही पहा. टीव्ही नाही, पुस्तक वाचा. एक सेकंद सुद्धा आयुष्यातला वाया घालू नका. आता 10वीची परीक्षा 26ला मोकळे होणार आहे. 10वीची 12वीचे झालीत मोकळे. प्रत्येक आईबापानं पोरं घरात ठेवू नका. घरात ठेवू नका. पोरं फिटरच्या हाताखाली ठेवा. गाड्या पुसायला लावा. किन्नर करा. पण आपल्या पोरांना 100 रुपये कमवायचं कळू द्या. याच्यावर तुमचं काय मत आहे? त्यांचे पैसे आपल्याला नको. त्यांना आपण अजून पैसे देऊ. फक्त त्यांना 100 कमवायला काय लागतं हे कळू द्या. याच्यावर तुमचं काय मत आहे? आपण त्यांच्यावर अन्याय करतोय हा विषय नाही. आपण त्यांचं पालन पोषण करतोय हा विषय नाही. आपण त्यांना कर्तव्य सांगतोय हा विषय आहे. काम करू द्या. मुलीला टेलरिंग शिकवा, कॉम्प्युटर शिकवा, सीईटी करा, MSCIT करा, नेट द्या, सेट द्या. पण इथून पुढचा माणूस जो सतत कामात राहील तोच सुखी होईल. जो 3-3 तास मोबाईल पाहून बोंबलत हिंडल, खानदानीत भाकरीला माग होईल तो. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झाले. कोण बोलतो? आणि जो बोलेल तो सकाळी राहील का? आज शाळेतल्या पोरांच्या मोबाईलवर कधी कधी क्लिक पडते. 40% लोक शेअर मार्केट मध्ये खेळतात सध्या मोबाईलवर. याच्यातले 10-15 जण पैसे गेलेले. आता इथं बसेल. नावा सगट सांगाल. नावा सगट हा विनोद नाही. आपण काय वागतो याची आपल्याला लेवल नको कळायला. सांगा माहिला मंडळ हे चुकीचं आहे का? आज मुलांना संस्कारच राहिले नाही. अरे आपण पुण्यस्मरणाला आलोय. 2च मिनिटात सांगतो. आयुष्याचा काळ न कळल्याचा परिणाम आहे का? आता माझ्या पुढे तुम्ही 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात. याचं चित्र आहे. आता बोलाल कोण? जो बोलाल तो सकाळी राहणार नाही. कोण बोलाल दारूवर? हसण्यावारी गोष्टी लिहू नका महिला मंडळ. हसण्यावारी गोष्टी लिहू नका महिला मंडळ. या 4 वर्षात 10वीला जायची लाज वाटते. लाज वाटते 10वीला जायची लाज. 22-24 वर्षाच्या मुलानं मरावं आणि त्याच्या बापाने त्याला पाणी पाजावं. कोणता न्याय आहे का नाही? चित्र बोला. कोणता न्याय? आईनं मुलाच्या प्रेतावर रडावं. कोणता न्याय? महिला मंडळ ह्या 4 वर्षात एखादा माणूस तरुण पदात मिळवला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, प्रेताजवळ त्याची लहानानी पोरं उडी आणतात. उड्या. काय माहित हो त्यांना माझा बाप गेला. काय माहित की आयुष्यामध्ये मला बिगर बापाचं जगायचंय. त्यांना काय माहित? ती पोरं विचारतात आई, आई सांग माझ्या बाबाला लोक काय घालतात का? काय उत्तर आहे तुमच्याकडे? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आहे काय करते का माझ्या बाबाला लोकांनी बांधलाय. बांधलाय. प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात. हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटला माझा बाप पेटला.
आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 4 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या धाग्याला आहेत. काही मुलं आईच्या स्तनातलं दूध पितात, तर काही मुलं आईच्या पोटात आहेत. त्या पोराचं पाप सांगा मला, पाप सांगा. आणि त्या आईचं आयुष्य कसं काढायचं एवढंही सांगा. दळण विकून दारू पिणारे लोक आहेत. दारुड्याला मुलगी देणे, कसायला गाय देणे सारखंच आहे. काय मत आहे तुमचं? दळण विकून दारू पिणारे लोक आहेत. दळण विकून भांड्या विकले हा नालायकाने, भांडे. बायको लग्नाला गेली, तिला लुगडं मिळालं, आनंद झाला, मला लुगडं मिळालं. याला एक जोड घेतला ना तर 1 वर्ष निघून. लुगडं विकला 3 क्वार्टरवर. असे कीर्तनात बसले आता नाहीये. दारुड्याच्या घरामध्ये महिला मंडळ, पोरगण, बहीण आणि भाऊ बाप बाहेरून येण्याचा हाल शिवून घेतात. रे बाप माझा आला ना, माझ्या आईला हाणीन ना, आम्हाला जेवण मिळणार नाही ना. आई आमच्या बरोबर अर्धी भाकर खायला. आई तुला पप्पा मारतील का? पोरं अर्धी भाकर खातात. आणि बापाचा आवाज आला की दोन्ही पोरं खाटाखाली झोपतात. तोंडावर पांघरून घेऊन पोरं झोपतात. ही बेवडी अवलाद घरात आल्यावर त्या बाईच्या कानफटीत देते. ती बाई दसदसा रडते. ती भाकर फेकून देतात, ते कालवण फेकून देतात. आणि ती पोरं महिला मंडळ डोक्यावरची गोधडी बाजूला करतात. माझी आई कशी रडते हे पाहतात. सांगा सगळे दारू पिणारे लोक, तुमची पोरं जर झोपेमध्ये तुमच्या आईला मारलेलं, बायकोला मारलेलं पाहत असतील तर तुमच्या पोराने तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालाव्यात हे स्वप्न तुम्ही का पाहू? का पाहू? ते पोरग 3रीला आहे, पोरगी 5वीला आहे. मोठी पोरगी आई सारखी लहान भावाला सांभाळते. मारू दे आईला, रडू नको, 2 घास खा, माझ्या कुशीत झोप. अरे पप्पा तसेच आपले, आपण सांगून पाहिले ना, नाही ऐकणार ते. आपल्या आईला मारतात ना, मारू दे, तू फक्त माझ्या कुशीत. 5वीची मुलगी सांभाळते 3रीच्या मुलाला. आणि हा 55 वर्षाचा टोनगा दोन्ही पोरांच्या कानफटीत देतो. किती निर्लज्ज माणसं आहेत का नाही? बोला. फी भरायची ना, 20-20 रुपये आईने गोळा केले. साखरेच्या डब्याच्या खाली तळाला लपून ठेवले. सोमवारी माझं पोरग शाळेत जाईल. फी जर दिली नाही तर माझ्या पोराचं वर्ष बुडेल. ही काळजी ह्या टोळग्याला नाहीये, त्या आईला लपून ठेवले त्यानं. अरे ही भंगार अवलाद आली, त्या 40 रुपयाची क्वार्टर पिऊन बसली. ती आई शाळेत गेले, शिक्षकाच्या पाया पडले, भांडे घासेल मी, पण माझ्या मुलाची फी भरेल इतका बेलगाम समाज झालाय आज. तुमचं काय मत आहे? आम्ही फक्त कडक कपडे घालतोय, पांढरी केस काळी करतोय, मिशे काढतोय, भारीतला ब्रँड पेतोय, पण आम्ही संस्कृतीने संपलेली माणसं आहेत. तुमचं काय मत आहे? फक्त भारी दाखवायचं, लोकांना दाखवायचं. आम्ही लय सज्जन आहेत, आम्ही लय सज्जन आहे. कुटुंबांमध्ये दानाफान झाली, दानाफान. बापाला पोरगा दम देतो, खाते फोडून दिले नाही तर तुझा दावा घालणार नाही.
इथपर्यंत आम्ही चाललोय. आम्ही फक्त कडक कपडे घालून समाज आम्ही आंधळा बनवला. आंधळा आम्ही आमचे वरचे रूप वेगळे आणि आतले रूप वेगळे. काय वागवतो आम्ही, काय वागवतो? महिला मंडळ मुलीला मुलगा पाहिला आला ना, त्याच्या गंधावर जाऊ नका. तो गंध लावून येऊ शकतो. पुढे सांगू, माल घालून येऊ शकतो, पण बेवड्या बावड्यांना पोरी देऊ नका. आणि दारुडे ध्यानात ठेवा. दारू प्या भरपूर, दारू बद्दल काही आपलं मत नाही. आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू द्या. तो दारूवर बोलून तो जगणार नाही सकाळपर्यंत. दारू भरपूर प्या. फक्त ह्या परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजली सांगतो, तुम्ही बायका करू नका. बायका नको करू. तुम्ही अशी खपाखप क्वार्टर पिऊन मारा, सकाळपर्यंत मारा, आपलं काय मत नाही. आता जा 5-25 खांबे हाना बिन पाण्याची मारा, पण तुम्ही गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. यावर तुमचं काय मत आहे? जर कोणाला वाटलं महाराज कीर्तनाला लय वाईट बोलला दारुड्याला, त्याला परत बोलवायचं नाही, तर त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. आता परीक्षा संपणार आहे. पोरांची अपेक्षा काय म्हणजे फक्त मामाचा फोन यावा आणि मला मामाच्या घरी का माहितीये, माझा बाप रोज पेतोय, आईला हाणतोय, निदान मामाच्या घरी मी त्या दुःखातून तरी महिनाभर बाजूला राहील. त्याचं मन होत नाही जायला. वरून तो म्हणतो गेल्यावर, जर माझ्या पप्पाने आईला लईच मारलं तर. अरे बायकोला मारताना पोरं सोडवतात, याच्यापेक्षा नालायक माणसं किती असावं. 7 वर्षाचा बाप 50 वर्षाच्या बायकोला मारतो आणि 6 वर्षाची मुलगी त्याच्या हाताला जड्डी धरून माग ओढते, याच्यापेक्षा माणसं सुधारावा किती. 5 वर्षाची पोरगी पायजामा धरून म्हणते आईला मारू नको, तिच्या हातात बांगडी बसली, हाती या पोरीच्या पोटात लात मारतो. याच्यापेक्षा ब्रिलियंट माणसं किती असावीत. किती जग पुढे गेलंय. अंगातली ताकद, खिशातला पैसा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4थं वाक्य सांगतो, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ सोडणार नाही. तुम्ही मजा हाना, मजा हाणायची अजिबात हाय काही नाही. तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा, पण हिशोब द्यावा लागणारे एवढं ध्यानात ठेवा. खा ना, बँका खा, सोसायट्या खा, खायची आहे काही करू नका. तुम्हाला ज्याच्यात टक्का काढता येईल त्याच्यात काढा, पण वसुली आहे एवढं विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्ही विकत घेऊ शकता, काळाला नाही. 12 गाव अग्नी गिळणारा कृष्ण होता, तो सुद्धा त्याच्या आईचं दूध पिऊ शकला नाही. तुम्ही कोण? आणि 12 गाव अग्नी गिळणारा कृष्ण आईचं दूध प्याला नाही. आणि करगळीने डोंगर उचलणारा कृष्ण आईच्या मांडीवर बसला नाही. तुम्ही कोण आहे? देवाचा जन्म देणारी आई स्वतःच्या पोराला दूध पाजू शकली नाही. तू तर बंद पडेल डेअरीचा चेअरमन आहे. तुझ्याकडे काय? अंगातली ताकद, खिशातला पैसा, अजून 3 वर्ष नाही थांबा. माझी वाक्य कधीच खोटे ठरत नाही, फक्त खरे असल्यामुळे राग येतो. 3 वर्षाने लेबर मिळणार नाहीत. तुम्ही एखाद्याला जर म्हणले ना माझ्या शेतात कामाला ये, तो आपल्या कानफाटीत देऊ शकतो. इतकी मोठी लोक झाली. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि 5वं वाक्य सांगणार आहे मी तुम्हाला, तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. तुमचं चांगलं झालं तरच शत्रू आहे. 6वं वाक्य आहे, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. 7वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. मायेचा पहिला पोरगा आहे काम,
इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. या. तुमचं तर डोकं पण झालं, सुधरत नाही काही. पहिला आहे काम, दुसरा आहे क्रोध, तिसरा आहे लोभ, चौथा आहे मत, पाचवा आहे मत्सर आणि सहावा आहे अहंकार आणि 6 आणि पहिले 4 10. आता किती राहिले? 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 10 6 16 पोरं मायेची याच्यातच आहे, मनही याच्यातच आहे आणि इच्छाही याच्यातच आहे. काला भजन करी अख्खी भामट्यांची टोळी याच्यात राहतील, मग ही टोळी भामट्यांची तयार. काम भजन करून देत नाही, हा गडी नीट पाहून देत नाही, हा गडी नीट ऐकून देत नाही, याला गाणं आवडत नाही आणि याला कठीण आवडत नाही, याला मऊ लागतं, याला मऊ आवडतं, याला स्तुती आवडते, याला रूप आवडतं, याला स्पर्श आवडतं आणि हे अख्खं भांडवल भजनच करायला तयार नाही. आणि हे जर भजन केलं नाही, तुम्हाला हेच धोका देईल, तर याचं काही घेऊन नसतं. काय आवडताची पिठी काय हेच धोका. हे जाऊ दे, हे नका ते बायका पोरं बिरे हे तात्पुरती गंमत आहे, काय चाललंय हे नाही. पण त्या बायकोला काय घेणं आता हे आम्ही 3 करतो दिवसभर. आम्ही घरी गेलो तर म्हणा ना आता थकल्यासारखं झालं. कोणासाठी करायचं आपल्याला? हाच आपला पुरस्कार. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला. मी दशमी आज उद्या एकादशी मी मेलो तरी तुम्ही सुधरावं, कारण आता मी आहे तोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. तुम्ही आलात तर काय करा ये साथे हैं